सद्गुरू आत्मा मालिक विश्वात्मक गुरुदेवांच्या चरणी प्रणाम करून आज या ठिकाणी सद्गुरू जंगली महाराज आश्रम गोरंबे या ठिकाणी जे स्माईल मेडिटेशनचं ट्राय ओरिजिन स्माईल या सदराखाली जे शिबिर 3 दिवस घेण्यात आलं, शिबिराचे मार्गदर्शक होते डॉक्टर दिगंबर माळी उपरी. त्यांचा स्वतःचा व्यवसाय हे ते स्वतः डॉक्टरच आहेत, पण तरीही त्यांना जे काही ह्या मेडिटेशनमधनं रिअलाईज झालं त्यातून त्यांनी जी ही सुरुवात केलेली आहे हे खूप चांगलं कार्य आहे. कारण खूप गोष्टी विद्वत्ता सगळीकडे आढळते, पांडित्य सगळीकडे आढळतं, वाचन होतं, सगळं होतं, पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकली मेडिटेशन करणं किंवा करवून घेणं ह्या गोष्टी फार दुर्मिळ आहेत आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे ह्या गोष्टी करत आहेत. स्वतःचा व्यवसाय सांभाळून, आपली कौटुंबिक स्थिती सांभाळून, सगळा समाज सांभाळून ते सगळे ह्या गोष्टी करत आहेत आणि आपल्यालाही त्यातनं शिकण्यासारखं बरंच आहे की आपणही ते करू शकतो. त्यातून बऱ्याचशा आपल्या मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक व्यक्तिमत्वात असलेले दोष ह्या सगळ्या समस्या दूर होण्याला बरंच सहाय्य या मुद्रांचं आणि ध्यानाचं होतं असं मला स्वतःला आढळून आलेलं आहे. आणि हे सुद्धा भारतीय अध्यात्माचीच एक बैठक आहे की ज्याची फक्त कन्सेप्ट प्रादेशिक भाषेनुसार वेगळी झालेली आहे असं माझं मत आहे. आणि हे दोन्ही एकच आहेत. त्यामुळे कोणीही विद्यार्थ्यांनी किंवा कुठल्याही संप्रदायाच्या व्यक्तींनी निश्चितच ट्राय ओरिजिनचा अभ्यास करायला काय हरकत नाही आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर स्टडी करावा. स्टडी करून आपण जे काही करतोय ते सुद्धा व्यवस्थित त्या दृष्टीने समजून घ्यावं, म्हणजे सगळ्यांनाच तेवढाच फायदा होईल असं मला वाटतं. आणि खूप सुंदर असं शिबिर ह्या वातावरणामध्ये पार पडलं. सगळ्यांनी अत्यंत शिस्त पाळली, सगळे अगदी आनंदामध्ये होते. सगळ्यांच्याबरोबर राहून आम्हाला सुद्धा फार समाधान वाटलं. आता सगळे निघून जाताना थोडंसं वाईट वाटतंय, ते असणारच नॅचरली. तर आपण सगळे असेच भेटत राहूयात एकमेकांना. आणखीनही हे ध्यानाचं कार्य वाढतच राहू अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करूया आणि डॉक्टरांच्या हातून हे कार्य सदैव होत राहावं अशी सदिच्छा व्यक्त करून 2 शब्दांना विराम देतो. ओम गुरुदेव आत्मा मालिक. तर या 3 दिवसात मेडिटेशन कसं आणि कसं काम करतं हे पूर्णपणे माहिती मिळाली. त्यामुळं त्याच्यावरचा विश्वास अजून वाढला. अगोदर होता तो जास्त वाढला आणि ते प्रॅक्टिकल्स घेतल्यामुळे तो खरंच इफेक्ट करतो का ह्याचीही जाणीव झाली. तर खरोखर त्याचा इफेक्ट होतो आणि विश्वास ठेवला तर खूप काही घडू शकतं. नमस्कार, माझं नाव नम्रता माळी. मी MPSCचा अभ्यास करते, पण मला त्यात कॉन्सन्ट्रेट व्हावं, घरातले बरेच प्रॉब्लेम आहेत त्यात, पण माझं त्या अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. सारखं मला घरातले विचार येत होते, हे होते. मी 2 महिने झालं ट्रीटमेंट घेते, पण मला ह्या 3 दिवसात कळालं की मी कोण आहे. प्रथम मला कळालं की मी कोण आहे आणि मी काय करते हे कळालं. त्यामुळे मला आता इथनं पुढं काय करायचं आहे हे मला घरातले कोण काही जरी बोलले तर त्याचा फरक माझ्यावर पडणार नाही आहे. मी जे काही रस्ता निवडला आहे तो कसा जायचा हे मला आता समजलं आहे. त्यामुळे मी म्हणजे जे काही मेडिटेशन आहे ते व्यवस्थित करू शकते. माझं नाव सुशांत आहे आणि मी 3 दिवस आम्ही सरांच्या सानिध्यात शिबिर अटेंड केला आणि शिबिरातून सरांनी एकदम सोप्या लँग्वेजमध्ये आम्हाला मुद्रांचं व मंत्रांचं सगळंच आम्हाला नॉलेज दिलं आणि त्याच्यामुळे आम्हाला बरेच फायदे झाले. आणि इवन ते आम्हाला मेडिटेशनमध्ये पण हेल्प करते आणि खूप असं म्हणजे इवन म्हणजे आता पण मी ही मुद्रा वापरत आहे कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी. आणि थँक्यू. मी इथं आलो होतो तेव्हा मला वाटलं नव्हते की माझ्यात काय तर फरक पडेल, कारण की मी लई चिडके आहे. मी भयानक, मला राग पटकन येतोय, पण मला वाटलं नव्हतं की मला काहीतरी हे होईल. पण माझ्याच चुका मला दिसल्या की हे मी कुठे चुकत होतो, मी काय करत होतो, मी कुणाला कसं बोलत होतो, हे माझं मनाला हे झालं. आता मी माझ्या चुका सुधारल्या की माझ्या आयुष्यात सगळं चांगलं होईल. नमस्कार, माझं नाव रणजित विखे. मी एक व्यावसायिक आहे. मी तो 3 दिवसाचा शिबिर अटेंड केला. यामध्ये मला कळालं की मी म्हणजे काय, स्वतःबद्दलची माहिती व वेगवेगळ्या मुद्रा या सरांच्यामुळं मला कळालं. यामुळे माझे पुढचे जीवन परिपूर्ण होईल. धन्यवाद. मी विमल अशोक मुरादी, औरवाड. आतापर्यंत माझे 2-3 शिबिरी झाले
पण शिबिर पण चांगल्या निसर्गाच्या सान्निध्यात झाले. पण आत्ताचं जे शिबिर झालं ते एकदम निसर्गाच्या सान्निध्यात राहून सगळा अनुभव घ्यायला मिळाला. फुलं, झाडं, पक्षी अनेक प्रकारचे जे पाहायला मिळालं त्याचा आनंद घेतलाच. तसंच डॉक्टरांनी सांगितलं की 3 दिवस शिबिराला हजर राहावा म्हणून. तर त्या शिबिराला हजर राहून त्यांनी जे ज्ञान दिलं, मुद्रा आणि ध्यान आणि त्या सगळ्याच प्रकारचं ध्यानही आम्हाला चांगल्या प्रकारे समजलं व त्याचा उपयोग आम्ही आमच्या जीवनात करून बराच फरक झालेला आहे. आणि या सगळ्यामागं डॉक्टरांचं तसंच असणाऱ्या येथील सगळं गुरूंचं व मित्रमंडळींचं सगळ्यांचं सहकार चांगलं मिळालं. हा आमचा कार्यक्रम चांगला झाला, त्याबद्दल धन्यवाद. माझं नाव ओमकार खोत. मी याच्या अगोदर कधी शिबिर अटेंड केलेलं वगैरे नाही आहे. आणि ज्या वेळेला ह्या ठिकाणी शिबिराला पहिल्यांदा आलो त्यावेळेला शिबिरामधलं वातावरण अत्यंत फॅमिलियर आहे. ह्या ठिकाणी म्हणजे आता आपण बाहेर कोटाच परके ठिकाणी गेलो वगैरे असं काही वाटत नाही. तसं शिबिरामध्ये जे आपलं शिकवतात त्याच त्यांनी प्रॅक्टिकली पण करून घेतात ते. त्यामुळे आपल्याला लगेच शिकून आपल्याला त्याचा लगेच अनुभव पण घेता येतो. त्यातून आपल्याला समजतं की जे आपण शिकलोय आणि जे करतो त्यामध्ये किती फरक किंवा अंतर आहे आपल्याला समजू शकतं. आणि मला याचा खूपच फायदा झाला आहे आणि सर्वांना पण याचा फायदा व्हावा, त्यामुळे सर्वांनी आपण अटेंड करावं अशी विनंती. थँक्यू. माझे नाव शिवप्रसाद खोत. आमचे आत्ताच 12वीचे पेपर झाले आणि सुट्टीचा वेळ आहे म्हणून मी आश्रमामध्ये राहायला आलो होतो. मला काहीच माहीत नव्हतं शिबिर आहे हे ते. इथं आल्यानंतर कळालं की असं शिबिर आहे. मग माळी सरांनी मुद्रा आपल्या शरीरातच आपण आयुर्वेदाद्वारे इतके बदल करू शकतो की आपल्याला कोणत्याही मेडिसिनची गरज कधीच पडणार नाही. म्हणजे आयुष्यभर आपण गोळी न खाताही नीट निरोगी राहू शकतो, हे त्यांच्या 3 दिवसाच्या मार्शातून कळाले. मी पहिल्यांदाच म्हणजे आश्रममध्ये आलो. साहेबांनी मला घेऊन आलं इकडे. म्हणजे काय म्हणजे कसं असते मुद्रा हे आपल्याला म्हणजे काय माहीत नव्हतं. मी ऐकायचा बरेच साहेबांच्या ह्याच्यात म्हणजे असं ऐकायचा. मग बघूया तर म्हटलं चालते, कारण लोक गणी असं आमच्याकडं बैला जायला काय मारतंही काय असं वाटायचं. कारण मगाही जी साहेबांनी म्हणजे डॉक्टर साहेबांनी बोललं की नाही हसायचं, म्हणजे हसरा चेहरा ठेवायचा ते मला पटलं ते आणि हसायचं. आणि मगाशी मी म्हणजे जरा बसायला जरा चुकलो होतो. महाराज बघा माझ्याकडं बघून हसलं, त्यामुळे आणि मी उठून आणि लगेच तयार झालो. बस. मी ह्या 3 दिवसाच्या शिबिरांना माळे सरांच्या आलो. मला ध्यानाबद्दल चांगलं म्हणजे समजलं आणि सेल्फ कॉन्फिडन्स पण माझा वाढला. म्हणजे आपण जे मार्गदर्शन वगैरे जर घ्यायचं आहे ते इतरांकडून न घेता आपण स्वतःलाच डेव्हलप करावं हे सरांच्यामुळे मला समजलं. गोरंबे आश्रम इथे 3 दिवस शिबिर चालू आहे. ध्यान हे आमचे गुरु यांच्याकडून माहीतच होती, पण मुद्रा या कशा असतात हे माळी सरांच्याकडून लक्षात आलं आणि खूप बरं वाटलं. ह्या सेक्शनचा पुढं फायदा होईल असं नक्कीच वाटतं. मी गोरंबे आश्रमात गुरुदेवांच्या सानिध्यात 1 वर्ष झालं राहतोच, अमृतानंद महाराजांच्या सानिध्यात. आणि प्रॅक्टिकली आयुष्यात आम्ही ह्या गोष्टी वापरतोयच, जगतोयच आम्ही आयुष्य. फक्त त्याला मुद्रांना नाव किंवा कशा प्रकारे वापरायचं हे आम्हाला सायंटिफिकली किंवा त्यांची नावं किंवा माहिती होती, पण आम्ही ती वापरतोयच. आम्ही फक्त ती माहितीतील बारकावा थोडा पुढे कळत गेला आणि आम्हाला जी माहिती आहे त्यात थोडी भर पडली ज्ञानाची. आणि सायंटिफिकली आणि शारीरिक व्याधींवर किंवा मानसिक व्याधींवर कोणती मुद्रा लावायची यातले प्रकार कळाले. आणि ज्यांना अध्यात्म किंवा ध्यान हे सायंटिफिकली समजून घ्यायचं असेल की ते अफवा किंवा अंधश्रद्धा नसून एक सायंटिफिक आहे, मी म्हणेन तर ते सायन्सपेक्षा मॉडर्न सायन्स आहे, हे आत्ताच्या सायन्सला न कळलेलं. कारण की ते जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि प्रत्येकाने ह्या मार्गाकडे वळलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट करत असताना त्याचा आपल्याला उपयोगच होईल. अध्यात्म असू दे, ध्यान असू दे किंवा तुम्ही कोणती गोष्ट जॉब, शिक्षण याचा उपयोग तुम्हाला त्यातच होईल आणि त्यातून सुद्धा आपण हा मार्ग स्वीकारू शकतो. नॉलेज आहे ते खूपच डीप. आणि या बाबतीत मी अननोन आहे. मला काय 2 दिवस ह्याच्यातलं काय कळलं नाही.
पण कळाल्यानंतर हे खूप चांगलं आहे, तर मोठ्यानं बोला. हे खूप चांगलं आहे असं वाटल्यानंतर मी आनंदित आहे. याच्या पुढे जाण्यासाठी अधिक यांच्याकडून माहिती घ्यावी आणि स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं किंवा तब्येतीबाबत चांगलं करून घ्यावं असे वाटतं. त्याचं प्रसारण व्हायला पाहिजे. यासाठी एक मी सूचित असे करेन की याच्यात इंग्लिश शब्द बरेचसे आलेले आहेत आणि ते सामान्य माणसाच्या बाहेर आहे. तर त्या पूर्ण मराठी मीडियममधून जर झालं तर हे सगळ्यांना उपयुक्त ठरेल आणि याचा प्रसारही चांगला होईल. डॉक्टरना याबाबतीत मी शुभकामना देतो आणि बोलाबद्दल संदेश दिल्याबद्दल मी थँक्स. तुम्हाला या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये काय बदल जाणवून आला? या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये मला तसा म्हटलं तर मी फार अडचणीत होतो. घरून अडचणी, माझ्या इथल्या अडचणी. त्यामुळे ते गुरुजींनी मला एक मुद्रा दिली. ते मुद्रा मी केली आणि माझं तसं जे टेन्शन होतं ते टेन्शन निघून गेलं आणि परत ती मुद्रा मी विसरून गेलो. परत टेन्शन सुरू झाला, परत सुरू केलं. म्हणजे त्या जी काही मुद्रा दिलेली आहे. नमस्कार, मी राम चव्हाण, निप्पाणी, बाय प्रोफेशन ॲडव्होकेट, ओम श्री सद्गुरू जंगली महाराज आश्रम गोरंबे इथून परमपूज्य श्री सागरजी महाराज यांच्यामुळं मला इथे येणं भाग्य मिळालं. आणि विशेष गोष्ट म्हणजे डॉक्टर साहेब डी माळी सर यांनी जो सुंदररित्या अभ्यास करून हा जो पोर्शन देण्याचा, अभ्यास देण्याचा जो जे पराकाष्ठा केलेली आहे तर कौतुक करण्यात काय. अज्ञानातून ज्ञानाकडे किंवा अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी त्यांच्या गुरूंच्याकडून त्यांनी विद्या प्राप्त केली आणि ती विद्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ते आटोकाट प्रयत्न करत आहेत, पर्सनली लक्ष देत आहेत आणि प्रत्येकांचे अगदी वैयक्तिक जातीनं समस्या सोडवत आहेत. विशेष एक असं वाटलं की कुठंही चेहऱ्यावरती 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कशाही संदर्भात फक्त आनंदच दिसत होता. आणि हा एक असं वाटलं की हा जो प्रवास आहे तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा मिनिमम 3 दिवसाचा तरी त्यांनी कोर्स करावा आणि ते मला जो मिळतो अभ्यास त्याच्याशी जरी निगडीत राहिलं तरी त्यांचा आणि त्यांच्या परिवारामध्ये सर्वांना एक आनंदाचा प्रवास सुरू होईल. इतकं सुंदर असं हा सिलेबस तयार केलेला आहे आणि प्रामाणिकपणे त्यांचं हित व्हावं, त्यांना उपयोगी ठरावं. एकतर शारीरिक स्थिती चांगली व्हावी आहे, पण पुढे जर पाहिलं त्यांचं तर मानवी जीवनाचा जो उद्देश आहे मोक्षप्राप्ती तो सुद्धा ह्यातून सफल होईल याविषयी एक प्रकारचा आनंद मला झाला आणि सर्वांनाच होईल याविषयी मला खात्री आहे. इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार आहे. हरिओम तत्सत.